इंग्रजी व्याकरणमध्ये टेन्स हा खूप महत्त्वाचा प्रकार आहे. टेन्स म्हणजे काळ. प्रत्येक वाक्याचं कोणतं ना कोणतं टेन्स असतो. तर त्या वाक्याचं टेन्स कसं ओळखायचं हे आपण आज इथे पाहणार आहोत. तर टेन्सचे 3 मुख्य प्रकार असतात. एक म्हणजे प्रेझेंट टेन्स, दुसरं पास्ट टेन्स आणि तिसरं फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ जो चालू आहे. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ जो घडून गेलं म्हणजे झालं आहे, ते घडलेलं आहे. आणि तिसरा म्हणजे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे भूतकाळ म्हणजे जे समोर होणार आहे, भविष्यात जे घडणार आहेत ते. तर बघा, या प्रत्येक टेन्सचे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर या तीनही प्रकाराचे 4 उपप्रकार आहेत. सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. तर बघा, टेन्सचं यूज कसं करायचं हा नंतरचा प्रश्न आहे. तर पहिला टप्पा म्हणजेच टेन्स ओळखायचं कसं आणि प्रत्येक टेन्समध्ये म्हणजे प्रत्येक प्रकारामध्ये फरक काय असतो ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. तर इथे बघा, टेन्स समजून घेण्याचं सोपी पद्धत म्हणजे आपण पहिले प्रेझेंट, पास्ट, फ्युचर म्हणजे बघा इकडं सिम्पल प्रेझेंट टेन्स, मग सिम्पल पास्ट टेन्स, मग सिम्पल फ्युचर टेन्स असं उभ्या मांडणीमध्ये आपण समजून घेऊ. म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे असं उभ्या मांडणीमध्ये आपण हे समजून घेऊ म्हणजे चांगलं समजेल. तर बघा इकडे सिम्पल प्रेझेंट टेन्स हा जो पहिला प्रकार आहे. पहिल्या बॉक्समध्ये बघा सिम्पल प्रेझेंट टेन्स याचा फॉर्म्युला काय आहे. फॉर्म्युला कशासाठी दिला आहे की आपल्याला लवकर समजेल बाबा. फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट असतो, वर्ब असतो आणि ऑब्जेक्ट असतो. तर जेव्हा आपण टेन्स चेंजेस करतो तेव्हा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट प्रत्येक वाक्यात सेम असतो, फक्त बदल हा वर्बमध्ये होतो. तर म्हणून इकडे बघा, आता आपण एक्झाम्पल म्हणून एक वाक्य घेतलं आहे. तर तो आय टेक अ कॉफी. आय हा सब्जेक्ट आहे, टेक हा वर्ब आहे, हा आर्टिकल आहे आणि कॉफी हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे वाक्यात सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट कोणते आहेत ते ओळखता आले पाहिजे आपल्याला, तेव्हाच टेन्स हे समजेल. तर बघा, आय टेक अ कॉफी हा सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. तर याला जर सिम्पल पास्ट टेन्स करायचे असेल तर कसं करायचं. मी काय म्हटलं, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जसाच्या तसाच राहतो आणि वर्बमध्ये फक्त चेंजेस होतील. तर इकडे पण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट तसंच राहील म्हणजे सिम्पल पास्ट टेन्समध्ये फक्त चेंजेस कुठं होईल, वर्बमध्ये. तर टेक आहे, तर टेकचं पास्ट टेन्समध्ये चेंजेस कसं होईल म्हणजे टेकचं दुसरं रूप टूक आहे आणि तिसरं रूप टेकन आहे. म्हणजे टेक, टूक, टेकन हे 3 रूपं आहेत. तर हे 3 रूपं म्हणजे कोणत्याही वर्बचे 3 रूपं माहीत ठेवणे हे आपल्याला गरजेचे आहे. तर इथे बघा, पहिले आपण बघितलं सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी मांडणी होती आणि वाक्य घेतलं आय टेक अ कॉपी. तर याचंच सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे कन्वर्ट कसं करायचं. तर बघा, फक्त काय वर्ब चेंजेस करायचं. आता तिकडे टेक होतं तर इकडे टूक घ्यायचं आहे, म्हणजे तिकडे आय टेक अ कॉपी होतं तर इकडे आय टूक अ कॉफी असं घ्यायचं. आणि तिसरं आहे सिम्पल फ्युचर टेन्स. याच्यामध्ये पण तसंच आहे, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जसे तसा आणि वर्बमध्ये फक्त चेंजेस होईल. तर इकडे बघा, इकडे होतं आय टेक अ कॉफी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. सिम्पल पास्ट टेन्समध्ये चेंजेस झाला आय टूक अ कॉफी आणि इकडे आय शॅल टेक अ कॉफी म्हणजे इकडे फक्त शॉल आणि विल लागेल. म्हणजे इकडे बघा तीनही टेन्स बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स या तीनही प्रकारामध्ये बघा फक्त वर्ब बदलला आहे. म्हणजे पहिल्या आहे तर फक्त टेक हा आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये टूक आहे आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये
शॉल टेक आहे. म्हणजे फ्युचरमध्ये फक्त शॉल विल लागतो आणि वर्बचा पहिला रूप लागतो. आलं लक्षात? तर बघा फक्त चेंजेस काय होईल वर्बमध्ये होईल. म्हणजे इकडे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आय टेक अ कॉपी आहे, तर टेकचं दुसरं रूप आय टूक अ कॉपी, आणि इकडे फ्युचरमध्ये वर्बचं पहिलं रूप राहते म्हणून टेकच आहे, फक्त इथे लागतो तो शॉल आणि विल. तर आय आणि वीच्या समोर शॉल लागतो, आय आणि वीच्या समोर शॉल लागतो, आणि बाकी सर्वच सर्व नामांच्या समोर विल लागतो. म्हणजे बघा जसं यू, ही, शी, इट, दे यांच्यासमोर विल लागतो, फक्त आय आणि वीच्या समोर शाल लागतो. हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. आता आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स जाणून घेतले. त्याच्यानंतर आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. म्हणजे आपण उभ्या मांडणीमध्ये समजून घेत आहोत. तर आता सिम्पल आणि कंटिन्युअस याच्यामध्ये फरक काय आहे, तर ज्या वाक्यात म्हणजे सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये काही असलं, हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब, तर समजून घ्यायचं की तो कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. म्हणजे ॲम इज आर पैकी असलं वाक्यामध्ये काही, तर समजून घ्यायचं, 100% समजून घ्यायचं की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. ॲम इज आर पैकी काही पण असल्या वाक्यामध्ये, तर समजून घ्यायचं की तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. आणि त्यांचं फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस ॲम किंवा इज किंवा आर प्लस वर्बचं पहिलं रूप प्लस आय एन जी किंवा V4, वर्बचं पहिलं रूप प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट प्रत्येक वाक्यामध्ये सेमच असतो, बदल होतो फक्त वर्बमध्ये. तर इकडे बघा, इकडे काय आहे, वाक्य आहे. वाक्य पहिलं काय होतं आपलं, आय टेक अ कॉपी. तर याचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्ट कसं करायचं, इकडे काय लागते फक्त ॲम इज आर. तर आयच्या समोर काय लागेल, ॲम इज आरपैकी ॲम लागतो, म्हणून आय ॲम. तर V1 काय आहे, टेक, आणि प्लस आय एन जी. टेक प्लस आय एन जी म्हणजे टेकिंग, म्हणजे आय ॲम टेकिंग अ कॉफी. इकडे बघा, आय आणि अ कॉफी हे जशीच्या तशीच आहे प्रत्येक वाक्यामध्ये, फक्त बदल होत आहे तो वर्बमध्ये. तर बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये बदल काय झालं, ॲम आणि टेकिंग हा नवीन आला. आणि जिथे ॲम इज आर राहील तो वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आहे, हे आपण ओळखून घ्यायचं. आणि आय एन जी असलं पाहिजे, वर्बला आय एन जी असलं पाहिजे. तर मग इथे काय आहे, आय ॲम टेकिंग अ कॉफी. आता आयच्या समोर ॲम लागतो, ही, शी, इटच्या समोर इज लागतो, आणि यू, देच्या समोर आर लागतो. तर हे पण आपण समजून घेतलं पाहिजे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर बघा, आय होता म्हणून ॲम लागला, ही, शी, इट असता म्हणजे ही टेक अ कॉपी असता, तर ही इज टेकिंग अ कॉपी असं झालं असतं. आणि यू असतं तर यू आर टेकिंग अ कॉपी असं झालं असतं. तर लक्षात. हां, तर उभ्या मांडणीमध्ये आपण समजून घेत असल्यामुळे आता आपलं काय झालं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाला, त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता बिलकुल म्हणजे उभ्या मांडणीमध्ये समजून घेता येते, लवकर समजते असं मला वाटते. तर इकडे बघा, इकडे काय आहे, आय ॲम टेकिंग अ कॉफी. तर म्हणजे फॉर्म्युला इथं काय, ॲम इज आर आहे, तर इथं चेंजेस कुठं होईल, फक्त ॲम इज आरच्या जागेवर. म्हणजे इकडे ॲम इज आर आहे, तर इकडे वाज बेअर होईल. म्हणजे जिकडे आपण आयच्या समोर आणि ही, शी, आयच्या समोर ॲम आणि ही, शी, इटच्या समोर इज होतो, तर मग तिथे वाज लावायचं. म्हणजे ही, शी, इट आणि आय यांच्यासमोर वाज लावायचं, आणि दे आणि यू यांच्यासमोर वेअर लावायचं. आणि बाकी वर्ब, आय एन जी, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट जसंच्या तसं राहील कंटिन्युअस टेन्समध्ये. आलं लक्षात. तर आपलं पहिले झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, आता पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये फक्त वाज वेअर हाच बदल होतो. म्हणजे इकडे काय होतं, आय ॲम टेकिंग अ कॉपी, तर इकडे काय होईल, आय वॉज टेकिंग अ कॉपी. म्हणजे आयच्या समोर आणि ही, शी, इटच्या समोर वाज लागेल, आणि यू आणि देच्या समोर वेअर लागेल. तर इथं आय आहे म्हणून वाज लागलं, ही असतं तर वाज लागलं असतं, आणि यू असतं तर वेअर लागलं असतं. आलं लक्षात. हां, तर सब्जेक्ट आय जसं तसं आहे, अ कॉपी जसं तसं आहे, आणि
टेक प्लस ING पण जशाच्या तसा आहे, फक्त बदल झाला तो वाज म्हणजे ॲमेझारच्या बदल्यात वाज वेअर होतो. तर म्हणजे इकडे ॲम होतं तर इकडे वाज झालं. तर बघा आय वॉज टेकिंग अ कॉफी. पहिले काय झालं आय एम टेकिंग अ कॉफी, इकडे काय झालं आय वॉज टेकिंग अ कॉफी. आणि इकडे आता आहे फ्युचर म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये पण तसंच आहे, सब्जेक्ट वर्ब प्लस ING आणि ऑब्जेक्ट हे जसं तसं राहील, फक्त इकडे ॲमेझार वाजवेअर अशामध्ये बदल होईल. तर इकडे जसं वाजवेअर होतं तर इकडे शॉल बी किंवा विल बी असंच लागेल, बस झालं. बाकी वाक्य जसंच्या तसं राहील. म्हणजे आता वाक्य काय आहे, पहिलं आहे इकडे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आय एम टेकिंग अ कॉफी, इकडे आहे आय वॉज टेकिंग अ कॉफी. तर इकडे काय होईल, मी काय म्हटलं होतं पहिले, आयच्या समोर आणि वीच्या समोर शाल लागतो आणि ही शी इट दे यू यांच्यासमोर विल लागतो. तर इथे जास्तचं काय आलं फक्त बी, शॉल बी विल बी. आलं लक्षात? हां, तर मग आय म्हणून का लागेल, शॉल बी लागेल. तर मग टेन्स कसं वाक्य कसं होईल, आय शॅल बी टेकिंग अ कॉफी. ओके, म्हणजे आपण उभ्या मांडणीमध्ये थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे इकडे आय एम टेकिंग अ कॉफी, इकडे आय वॉज टेकिंग अ कॉफी आणि इकडे आय शॅल बी टेकिंग अ कॉफी. म्हणजे आय आणि टेकिंग अ कॉफी हे बिलकुल प्रत्येक वाक्यामध्ये सेमच आहे. ठीक आहे. हां, तर आता काय झालं आपलं कंटिन्युअस टेन्स झालं. आता आहे परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स कसं, तर बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स असं वाचन करायचं असतं. तर आपण उभ्या मांडणीमध्ये जाणून घेत असल्यामुळे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स असं जाणून घेऊ. तर इकडे वाक्य काय होतं, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आय टेक अ कॉफी. हां, तर पहिल्या आहे तर हेल्पिंग वर्ब लागणं होते, म्हणजे ऑक्झिलरी वर्ब हे जे आहेत हेल्पिंग वर्ब म्हणजे ॲमेझार, वाज वेअर, हॅव हॅज हे जे हेल्पिंग वर्ब आहेत ते सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट किंवा फ्युचर टेन्समध्ये लागत नाही. कंटिन्युअस टेन्समध्ये ॲमेझार, वाज वेअर, शॉल बी, विल बी असं जे हेल्पिंग वर्ब आहे ते लागतात. आणि परफेक्टमध्ये हॅव हॅजचा वापर, म्हणजे जिथं हॅव किंवा हॅज आहे तो परफेक्ट टेन्स आहे समजून जायचं. म्हणजे तो प्रेझेंट, पास्ट, फ्युचर कोणतं पण असेल ते नंतरची गोष्ट आहे. तर ज्या वाक्यामध्ये हॅव हॅज हॅड असं काही दिसलं तर समजून जातं का तो परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. म्हणजे हॅव हॅज असेल तर आता प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये बघा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस वर्बचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. आता इकडे ING होतं तर इकडे काय वर्बचं तिसरं रूप. आलं लक्षात? आता इकडे वर्ब का घेतला आहे आपण, टेक घेतला आहे आणि त्यात दुसरं रूप काय आहे, टूक आहे. तिसरं रूप काय टेकन आहे. तर तसंच म्हणजे टेक, टूक, टेकन. इट असेल तर इट, एट, इटन. आलं लक्षात? आणि गो असेल तर गो, वेंट, गॉन. म्हणजे असे 3 रूप आहेत. तर हा जो गॉन आहे तो तिसरं रूप आहे. तशाच प्रकारे टेक, टूक, टेकन. टेकन हा जो आहे तो तिसरं रूप आहे वर्बचं. तर बघा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस वर्बचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. हां, तर मग असं आहे. तर आयच्या समोर काय लागेल, हॅव लागेल. ही शी इटच्या समोर का लागेल, हॅज लागेल. यू आणि देच्या समोर हॅव लागेल. आलं लक्षात? म्हणजे आय, यू, दे यांच्यासमोर हॅव लागतो आणि ही, शी, इट यांच्यासमोर हॅज लागतो. आलं लक्षात? हां, तर फरक कशामध्ये होतं, फक्त वर्बमध्ये होते. म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जसं तसं राहील. ठीक आहे. तर बघा वाक्य कसं, आय हॅव टेकन अ कॉफी. मी काय म्हटलं V3 म्हणजे वर्बमध्ये फक्त चेंजेस होईल. तर पहिला रूप आहे टेक आणि दुसरं रूप आहे टूक, तिसरं रूप आहे टेकन. तर आपल्याला वापर कशाचा करायचा आहे, तिसऱ्या रूपाचं करायचं आहे म्हणजे टेकनचं. म्हणजे आय हॅव टेकन. आलं लक्षात? म्हणजे हा जो तिसरं रूप आहे परफेक्ट टेन्समध्ये तिसरं रूप प्रत्येक वाक्यामध्ये असतो. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स या तीनही याच्यामध्ये टेकन असतंच. म्हणजे तीनही वाक्यामध्ये तिसरं रूप असतो सारखाच, फक्त बदल होतो हॅव हॅज हॅड या हेल्पिंग वर्बमध्ये बदल होतो फक्त. हां, तर असंच आहे वाक्य काय आहे. मग वाक्य तयार काय झालं, आय हॅव टेकन अ कॉफी. म्हणजे आय आहे म्हणून हॅव लागलं. आलं लक्षात?
यू दे असतं तर हॅवच लागलं असतं, आणि इटशी असतं, इटशी ही तर हॅज लागलं असतं. आलं लक्षात? हां, तर बघा, आय हॅव टेकन अ कॉपी. आता दुसरा आहे पास्ट परफेक्ट टेन्स. काय आहे? पास्ट परफेक्ट टेन्स. हां, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये काय, आता इकडे काय होतं, हॅव हॅज होतं, याच्या बदल्यात इकडे हॅड आहे. म्हणजे बाकी जसं तसं आहे, म्हणजे सब्जेक्ट, वर्ब 3 आणि ऑब्जेक्ट हे तीनही वाक्यामध्ये, म्हणजे तीनही प्रकारामध्ये जसंच्या तसं आहे, फक्त बदल झाला आहे तो हेल्पिंग वर्बमध्ये, म्हणजे हॅव किंवा हॅजमध्ये. म्हणजे प्रेझेंटमध्ये हॅव हॅज राहिलं तर प्रेझेंटमध्ये, आणि हॅड राहिलं तर पास्ट टेन्समध्ये. आलं लक्षात? तर बघा, मग याचं वाक्य काय झालं, आय हॅड टेकन अ कॉपी. फक्त बघा, इकडे हॅव होतं तर इकडे हॅड आलं, म्हणजे फक्त हेल्पिंग वर्बमध्ये चेंजेस होईल. आलं लक्षात? फरक जाणून घ्या, काय फरक काय आहे याच्यामध्ये जाणून घ्या. बिलकुल आपल्याला डोळ्यासमोर दिसतच आहे. आलं लक्षात? हां, तर आता पास्ट परफेक्ट टेन्समध्ये काय वाक्य काय होतं, आय हॅव टेकन अ कॉपी. तर बदल काय झालं, आय हॅड टेकन अ कॉपी. हॅड हा आणि आपल्याला एक सोपी आहे की प्रेझेंट म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅडच लागतो. आय असो, वी असो, दे असो, यू असो, ही शी इट, या सगळ्यांच्या समोर हॅडच लागतो. त्याच्यामुळे आपल्याला थोडं इझी झालं. तर बघा, आता आय हॅड टेकन अ कॉपी, आय होतं म्हणून हॅड लागलं, आणि टेकन अ कॉपी हा प्रत्येक याच्यामध्ये कसं असतो, सारखाच असतो. तर आय हॅड टेकन अ कॉपी असं वाक्य तयार झालं. आणि तिसरं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये आता काय, तुम्हाला माहिती आहे, फ्युचर म्हटल्यावर शॉल बी आलं, शॉल विल, मग त्याच्यासमोर बी लागो, हॅव लागो, काही पण लागो, पण फ्युचर म्हटल्यावर शॉल आणि विल हा येतोच. आलं लक्षात? हां, तर असंच आहे. याच्यामध्ये फक्त चेंजेस का होईल, वर्बमध्ये चेंजेस होईल, म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि वर्ब या दोघांमध्येच चेंजेस होतात. बाकी कसं, सब्जेक्ट, वर्ब 3 आणि ऑब्जेक्ट बघा सेमच आहे. सब्जेक्ट, वर्ब 3 आणि ऑब्जेक्ट प्रत्येक याच्यामध्ये सेमच आहे. फक्त बदल झाला, इकडे हॅव्स होतं, इकडे हॅड झालं, आणि इकडे शॅल हॅव किंवा विल हॅव. तर मी पहिल्यांदाच सांगितलं आहो की आय आणि वीच्या समोर शॉल लागतो, आणि बाकी म्हणजे इटशी, ही शी इट, दे यू यांच्यासमोर विल लागतो. म्हणजे जिथं आय आणि वीच्या समोर शाल लागतो म्हणजे आय आणि वीच्या समोर शाल हॅव लागतो, आणि ही शी इट, दे यू यांच्यासमोर विल हॅव लागतो. आलं लक्षात? तर बघा, आता वाक्य काय तयार होईल, मी काय म्हटलं, सब्जेक्ट म्हणजे आय, ऑब्जेक्ट म्हणजे अ कॉफी हा जशा तसं राहील, आणि वर्ब 3 पण जशा तसं राहील. ठीक आहे? म्हणजे आय शॉल हॅव टेकन अ कॉफी, आय होतं म्हणून शॅल हॅव झालं. वी असतं तरी पण शॉल हॅव झालं असतं. ही शीट असतं तर विल हॅव झालं असतं. आलं लक्षात? म्हणजे असं असतं, इकडे असतं ही हॅज टेकन अ कॉपी, इकडे असतं ही हॅड टेकन अ कॉपी, तर इकडे काय झालं असतं, ही विल हॅव टेकन अ कॉपी. आलं लक्षात? म्हणजे फक्त बदल कुठं होत आहे, हॅव, हॅज, हॅड आणि शॉल हॅव, विल हॅव, हेच फक्त फरक आहे. आता चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काय आहे, म्हणजे वाचन कसं करायचं, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, असं उभ्या मांडणीमध्ये आपण जाणून घेत आहोत. आलं लक्षात? तर बघा, वाक्य काय होतं सिम्पल, इकडे मध्ये आय टेक अ कॉपी, तर इकडे फॉर्म्युला काय बघा, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, हा जो फॉर्म्युला. आता तुम्हाला थोडं असं वाचायला मोठं वाटत आहे, पण अगदी सोपी आहे. आता वर्बला ING कसं लागतो, मग त्याला V4 म्हणतात, V4. आलं लक्षात? म्हणजे वर्बचं चौथं रूप, ING ज्याला लागतो त्याला वर्बचं चौथं रूप म्हणतात. तर फक्त इथं नवीन काय आलं, बीन. आलं लक्षात? म्हणजे परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये हॅव हॅज हॅड हे सारखेच आहेत, फक्त नवीन आला आहे तो बीन, बाकी काहीच नाही, बाकी जसं तसं आहे. आलं लक्षात? हां, तर बघा इथं काय, मग आय हॅव बीन टेकिंग अ कॉफी, आय हॅव बीन टेकिंग अ कॉफी. आय आणि अ कॉफी सेमच आहे. टेकिंग म्हणजे कंटिन्युअस आहे म्हणून बघा, इकडे कंटिन्युअस, जिथं कंटिन्युअस शब्द आला तिथं ING लागतोच. समजा जिथं कंटिन्युअस हा शब्द आला तिथं ING लागतो, आणि परफेक्ट जर आला म्हणजे परफेक्ट चेंज इंटू परफेक्ट टेन्स असं जर, किंवा चेंज इंटू परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट हा जर शब्द तुम्हाला दिसला तर हॅव किंवा हॅज किंवा हॅड हे लागतेच, म्हणून 100% समजून घ्या.
आलं लक्षात. हां, तर आय आहे म्हणून काय लागेल, हॅव लागेल. आय हा म्हणून हॅव लागेल. वी यू दे यांच्यासमोर हॅव लागलं असतं आणि ही शी इट यांच्यासमोर हॅज लागलं असतं. आलं लक्षात. आय म्हणून हॅव लागलं म्हणजे आय हॅव बीन टेकिंग अ कॉपी. बीन जसं तसं म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या तीनही याच्यामध्ये बीन हा सेमच असतो. तर बघा काय झालं वाक्य, आय हॅव बीन टेकिंग अ कॉपी. तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय होईल, याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड. काय झालं, पास्ट आहे म्हणजे मी काय म्हटलं, जिथं हॅव हॅज राहील त्याचं पास्ट काय होईल, हॅड होईल. आणि इझी काय आहे याच्यामध्ये, आय वी दे यू इट ही शी इट यांच्यासमोर या सगळ्यांच्या समोर हॅड लागतो. त्याच्यामुळे हे आपल्यासाठी एक इझी गोष्ट आहे. आलं लक्षात. हां, तर अजून काय म्हटलं मी, बीन, सब्जेक्ट, वी प्लस आय एन जी आणि ऑब्जेक्ट हे प्रत्येक वाक्यामध्ये म्हणजे परफेक्ट कंटिन्युअसच्या प्रत्येक वाक्यामध्ये बीन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हे सारखेच असणार. आलं लक्षात. हां, फक्त बदल कशात होईल, हॅव हॅजमध्ये. म्हणजे इकडे हॅव हॅज आहे तर पास्टमध्ये हॅड होईल आणि इकडे शॅल हॅव विल हॅव होईल. आलं लक्षात. म्हणजे हे सिम्पल फरक आहे. तर इकडे वाक्य काय होतं, आय हॅव बीन टेकिंग अ कॉपी. ही असतं तर ही हॅज बीन टेकिंग अ कॉपी. वी असतं तर वी हॅव बीन टेकिंग अ कॉपी. आलं लक्षात. हां, तर आता इकडे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 म्हणजे वर्बचं पहिलं रूप प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आलं लक्षात. फक्त हॅड हा नवीन आला म्हणजे आय हॅड बीन टेकिंग अ कॉपी. म्हणजे इकडे हॅव होतं तिकडे हॅड आलं. आणि फ्युचर आता आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये काय आहे, सब्जेक्ट प्लस शॉल हॅव किंवा विल हॅव प्लस वर्बचा पहिलं रूप प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आलं लक्षात. म्हणजे मी तुम्हाला पहिलं सांगितलं की जिथं फ्युचर टेन्स आहे, फ्युचर टेन्स म्हटल्यावर शॉल आणि विल दोनही आलं आणि हॅव असेल म्हणजे हॅव हॅजचं वाक्य असेल तर शॉल हॅव विल हॅव असं होईल. आणि नवीन काय फक्त बीन. परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये याचं म्हणजे एक प्रकारे वैशिष्ट्य समजा, जिथं बीन दिसला तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य समजून झालं. हां, तर मग याच्यामध्ये फॉर्म्युला काय आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सब्जेक्ट प्लस शॅल हॅव किंवा विल हॅव प्लस वर्बचं पहिलं रूप प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आता वाक्य काय झालं मग, आय आहे म्हणून शॉल म्हणजे आय आणि वीच्या समोर शॉल आणि बाकी ही शी इट दे यू यांच्यासमोर विल लागेल. म्हणजे आय समोर शॉल हॅव आणि ही शी इट यांच्यासमोर विल हॅव असं लागेल. म्हणून आय आहे म्हणून आय शॉल हॅव बीन टेकिंग अ कॉपी. बीन हा तीनही याच्यामध्ये सेमच आहे, टेकिंग अ कॉपी पण सेमच आहे. आलं लक्षात. म्हणजे फक्त बदल कुठं होत आहे, हेल्पिंग वर्ब ऑक्झिलरी वर्ब. जसं हेल्पिंग वर्ब कोणते, ॲमिजार, वाजवेअर, हॅव हॅज हे जे हेल्पिंग वर्ब आहेत त्यांच्यामध्ये बदल होतो. आणि वर्बमध्ये मेन वर्ब जो असतो क्रिया करणारा, म्हणजे इथं मेन वर्ब कोणता आहे, टेक आहे. तर मग टेकला टेकिंग लागलं, टेकचं दुसरं रूप टूक झालं, टेकचं तिसरं रूप टेकन झालं. म्हणजे वर्बचे चेंज होत आहे. आता हे सर्व आपण बघून घेतलं तर उभ्या मांडणीमध्ये कसं सोपी झालं आपल्यासाठी. त्याच्यामुळे अजून एकदा थोडंसं लक्षात घेऊन घ्या. तर बघा आता इकडे आय टेक कॉपी घेतला, तर आपण असंच जर घेतलं उभ्या मांडणीमध्ये समजून घेतलं. आता आपल्याला जर कोणी जर वाक्य दिलं की ही राईट अ लेटर, हा कोणत्या याचं टेन्स काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स, ही राईट अ लेटर. आलं लक्षात. मग याचं प्रत्येक टेन्समध्ये चेंजेस कसं करायचं, तर आपण उभ्या मांडणीमध्ये आपण आता कसं शिकलं, उभ्या मांडणीमध्ये शिकलं तर त्याचं बदल म्हणजे उभ्या मांडणीमध्येच करायचं. आता इकडे बघा वाक्य काय म्हटलं मी, ही राईट अ लेटर, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. मग सिम्पल पास्ट टेन्समध्ये काय होईल, ही रोट अ लेटर म्हणजे राईटचं रोड झालं. आणि इकडं फ्युचरमध्ये सिम्पल फ्युचर टेन्समध्ये काय होईल, ही आहे म्हणून विल लागेल, ही विल राईट अ लेटर. आणि इकडं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ही इज रायटिंग अ लेटर. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये ही वाज रायटिंग अ लेटर. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये ही विल बी रायटिंग अ लेटर म्हणजे ही विल बी रायटिंग अ लेटर. आणि इकडे परफेक्टमध्ये काय होईल, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये ही
ही आहे म्हणून हॅज. ही हॅज. राईटचं तिसरं रूप काय आहे? राईट, रोट, रिटर्न. म्हणजे ही हॅज रिटर्न अ लेटर. आणि इकडे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये ही हॅड, म्हणजे तुम्हाला सांगितलंच पहिलंच, आय, वी, दे, यू, ही, शी, इट या सगळ्यांच्या समोर हॅड लागतो. तर बघा काय मग, ही हॅड रिटर्न अ लेटर. रिटर्न म्हणजे थर्ड रूप जे आहे परफेक्टमध्ये थर्ड रूप सारखाच असतो. म्हणजे तीनही वाक्यामध्ये प्रेझेंट, पास्ट, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर या तिन्ही वाक्यामध्ये वर्ब 3 सेमच असतो. आलं लक्षात? तर बघा काय म्हटलं इकडे, ही हॅड रिटर्न अ लेटर. आणि आता फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये काय होईल? ही विल हॅव रिटर्न अ लेटर. आलं लक्षात? आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय होईल? ही आहे म्हणून हॅव लागेल, हॅज लागेल. ही हॅज बीन रायटिंग अ लेटर. आलं लक्षात? राईटला काय लागलं? ING लागलं म्हणून राईटचं रायटिंग झालं. आलं लक्षात? मग काय, ही हॅज बीन रायटिंग अ लेटर. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय होईल? ही हॅड बीन रायटिंग अ लेटर. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय होईल? ही आहे म्हणून विल हॅव लागेल. आलं लक्षात? ही विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक वाक्य ओळखायचं कसं आणि त्याचं चेंज कसं करायचं हे आपण उभ्या मांडणीमध्ये अगदी सोप्या प्रकारात जाणून घेतले आहे. तर थोडं समजून घ्या.